मिठाचं पाणी पिऊन घेऊ. शिवा तू आलास बरं झालं बघ. औषधं आणलीस ती आपण नंतर देऊ शकतो तिला. आधी डॉक्टरांनी तिला साखर मिठाचं पाणी प्यायला सांगितलं. अम्मा तो प्रिन्स पाणी प्यायला गेलो होतो. मी काय झालं अचानक मला खोकला आला आणि ग्लासभर पाणी प्यालो, बरं वाटलं. तुम्ही इथे तुम्ही सांगितलं नाही याला? नाही काही हरकत नाही, मी सांगतो. शिवा काय झालं, माझी एक NGOची फाईल आहे ती हिच्याकडे. मी हिला कधीपासून फोन करतोय, फोनच उचलत नाहीये. इथे आलो तेव्हा कळलं ही तर आजारी आहे. शक्ती, अगं कुठे NGOची फाईल, अकाउंटची फाईल कुठे ऑडिटसाठी पाठवायची, लवकर सांग. आठव कुठे ती फाईल. साहेब मी काय म्हणतो, हां थोड्या वेळाने विचारा ना तिला. आत्ता शक्ती कुठे शुद्धीवर आली आहे. साहेब तिला साखर मिठाचं पाणी पिऊन दे, तरतरी येईल तेवढी तिला. नंतर तुम्हाला काय विचारायचं आहे ना ते विचारा. असं होय. नाही बरोबर आहे. साखर मिठाचं पाणी खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत ते पोटात जात नाही तोपर्यंत तिला बरं वाटणार नाही, तरतरी येईल. हो ना? पी बाळा, पी 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 पटकन पी. अगं पी ना, पी. भावा मला हे समजा डेंजर वाटायले. म्हणजे बघ ना, साध्या पाण्याच्या वाफा कसा काय होत आहेत आणि हा डबा कसा काय वरनं खाली पडला. मी पुसून घेते. हा थांबा थांबा, तुम्ही आपण पुसतो द्या. शंभू महादेवा, आता एक नवीन कोड आमच्या समोर पडले. त्याचं उत्तर तुझ्याकडेच असेल. या जमिनीवर सांडलेल्या पाण्यातून वाफा काय येत आहेत, आमच्यावर कुठलं संकट येणार होतं हे फक्त तुलाच माहीत असेल. पण त्या संकटाची सावली आमच्या कोणावर पडली नाही ही तुझीच कृपा म्हणायची. तरी पण लक्ष असू देत. जय शंभू. हर हर महादेव. जय शिवशंभो.
पण मी तर साखर मिठाचं पाणीच आणलं होतं आणि ते माठातलंच पाणी होतं, गरम पण नव्हतं. मग त्याच्यातून धूर कसा काय आला की त्यात कोणी काही टाकलं? अम्मा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुमच्याकडून काही चुकलेलं नाही. नाही शिव, असं आधी कधी काही घडलं नाही बघ. आम्ही असं काही कधी पाहिलं नाही. अम्मा, आपल्याला सांगा, तो प्रिन्स किचन मध्ये आला होता तेव्हा काहीतरी डाऊट येईल असं काय वागला का? काय हालचाल त्याची अशी काय होती का? मी ते किचन मध्ये साखर मिठाचं पाणी बनवत होते तेव्हा तो खोकत आत आला आणि त्यांनी ते माठातलं पाणी प्यायला. बस. हा, ते चमचे त्यांचा धक्का लागून खाली पडले बघ. तर ते उचलायला गेले तर मी त्यांना म्हटलं की मी उचलते म्हणून. बरोबर. म्हणजे त्याच वेळी तो हरामखोर लबाडी करत त्याचा गेम खेळला. शक्तीच्या साखर मिठाच्या पाण्यामध्ये ना त्याने नक्कीच काहीतरी मिक्स केलं असणार. 100% सांगतो. काय? म्हणजे त्या माणसाचा शक्तीला मारण्याचा प्लॅन होता? काय हैवान आहेत का ती माणसं? माझ्या पोरीला मारायचा प्रयत्न केला त्यांनी. अम्मा, हे बघ, शांत हो. त्या माणसाचा डाव यशस्वी झाला नाही. शिवा, पण आता आपल्याला स्वस्त बसून नाही चालणार. या माणसांचे डावपेच दिवसेंदिवस वाढतच चालले. सगळ्या पापांच्या परिसीमा ओलांडलाय त्यांनी. शिवा, चल, तो माणूस कुठे गेला हे बघायला हवं. चल. शक्ती, नाही, कुठेच जायचं नाहीये. तुला मी कुठेच जाऊ देणार नाहीये. त्या निखारगेंच्या बंगल्यावर तर अजिबात नाही. खबरदार, त्या निखारगेंच्या बंगल्याचा उंबरठा जरी ओलांडलास तरी. अयो, ती लोक तुझा जीव घ्यायला टपली आहेत आणि तुला अजिबात भीती नाही वाटत आहे का त्यांची? अगं अम्मा, आम्ही घाबरून बसलो तर ते लोक आणखी शेफारतील. आणि निखारगेंच्या बंगल्यावर जाण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही, कारण तो बंगला माझ्या मैत्री आईचा आहे. तरीही नाही जायचं. अयो, तुम्ही तरी समजवा ना तिला. हे बघ शक्ती, मी काय म्हणतोय, मला अप्पा, अम्मा, मला ना तुमच्या दोघांची काळजी कळते, पण त्या प्रिन्स काका आणि भद्रावतीच्या पापांचा हिशोब करायलाच हवा. त्यांनी केलेल्या प्रत्येक कुटीर कारस्थानाचा शोध घ्यायलाच हवा. आणि आता ते मला करायचंय. त्यासाठी आता मला जोमाने काम करायचंय. आता थांबून नाही चालणार. शिवा, चल. तुझ्या जीवाची काळजी वाटते ग आम्हाला. ती लोक चांगली नसतात. अगं अम्मा, ते चांगले नाहीयेत हेच तर जगाला दाखवायचंय. आणि अम्मा, तू नको काळजी करू माझी. शिवा आहे ना माझ्यासोबत. आणि शिवा सोबत असताना कसली चिंता. आजवर आलेल्या प्रत्येक संकटात त्याने माझं रक्षण केलंय आणि यापुढेही तसंच होईल. तुम्ही दोघं नका काळजी करू. येते मी. चल शिवा. ए भावा, अरे दगड कुठून आले मध्येच? मगाशी तर नव्हतं. मगाशी शक्तीच्या घरात येताना त्या पापी माणसाला वाट मोकळी होती, पण पाप करून परत जाताना वाटेत अडथळे आलेले दिसतात. पण तो माणूस गेला कुठे? त्याच्याही बाबतीत काहीतरी भयानक घडलं एवढं नक्की. कुठेच दिसत नाहीये रे.
शिवा, शिवा, हा रुमाल नवा कोरा दिसतोय. शक्ती, हे अत्तर ओळखीचं वाटतंय. प्रिन्सचा रुमाल हा. काय? हा, हे इम्पोर्टेड अत्तर आहे ना, तो रोज लावतो रुमालाला, आपल्याला माहिती आहे ना. हा, पण हा रुमाल इथे शिवा, ही बाटली. कोण आहात तुम्ही आणि माझ्याकडे असं काय बघताय? तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? माहिती आहे ना? हो, चांगलंच. तुझी वेळ आता भरत आलेली आहे. लोकांच्या मरणावर उभा असणारं तुझं साम्राज्य आता लवकरच संपणार आहे. तुझं असुरी राज्य संपणार. राज्य? कसलं राज्य? हे बघा, मी तुमचा सरकार आहे. तुम्ही माझ्या जवळ येऊ नका. हे बघा, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. मागे हो. जवळ यायचं नाही. मी एकेकाला बघे ना, मी सोडणार नाही कोणाला. मागे हो, सोडणार नाही कोणाला. मी सांगून ठेवतो, सोडो. पत्र ऐक. चिक्को बाबर विश्वास ठेवून काही उपयोग नाही. सगळ्यांना सगळं कळलंय. हे लोक आपल्याला सोडणार नाही. हे तर माणसं होतं. कोणी ताई आहे तुम्ही असं काय करताय मला कळत नाहीये. तुम्ही असं रस्त्यावर तुम्ही आपण झालं निघूया कोणावर विश्वास ठेवायचा नाही. निघूया. नाही ठेवायचे. माझा पाय चल तू लवकर चल. त्या प्रिन्सने हेच विषारी औषध शक्तीच्या साखरपाण्यात मिसळलं असणार. म्हणजे भावा, हे विष आहे म्हणून तर सांडलेल्या पाण्यात वाफा येत होत्या ना. सेम टू सेम धुळवटीच्या दिवशी झालं ना, तसंच झालं हे. म्हणजे बघ ना, त्या दिवशी गवतावर थंडाई पडली आणि गवत जळालं. आठवतंय का तुला? म्हणजे यावेळी पण तो हरामखोर विषाचा खेळ खेळला आणि यावेळी टार्गेट होती शक्ती. अरे बरं झालं, देवाच्या कृपेने काय बी रॉंग नाही झालं. देवी आदिशक्तीचीच कृपा. आपण नाही सोडणार आता त्याला. तू काय करणार आहेस?
शक्ती, बाटली माझी आहे, त्या शिवाच्या हातातून काढून घे, काढून घे. त्याने आणलेले हे विष आपण त्यालाच पाजणार. अयो, असं काही करू नकोस बघ. त्या लोकांना पापाची शिक्षा द्यायला तू तुझ्या पदरात पाप पाडून घेऊ नकोस. अम्मा, पापी लोकांना शिक्षा करून आपल्या पदरात पाप नाही पुण्यच पदरात पडतं. शिवा, अरे अम्मा बरोबर बोलतेय. तू कशाला उगीच पापाचा धनी बनायला जातोस? समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण थोडी चुकीचं वागायचं असतं. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? शक्ती थांब. शिवा काय करतोयस? का अडवतोयस मला? फेकू दे मला ती विष. नाही फेकायचं. का? तर प्रिन्स तुझ्या जीवावर उठलाय. तुला मारायला इथे घरापर्यंत पोहोचला आणि त्याला असंच सोडायचं शक्य नाही. आता बघ तू आपण काय करतो ते. शिवा, तुम्ही दोघं इथे कसं काय? शक्ती, अगं तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना. इतकं ऊन आहे, बाहेर कशाला निघालीस? तुम्हालाच भेटायला आले. म्हटलं तुम्ही घरी नीट पोहोचलात का ते बघावं. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या काही वस्तू परत करायच्या होत्या. ही तुमची बाटली तिकडेच विसरून आलात तुम्ही. शिवा, ही बाटली माझी नाहीये. अच्छा, ही बाटली तुमची नाही? आणि हा रुमाल, हा तर तुमचाच आहे ना? काय? माझा रुमाल? हा माझा रुमाल नाही आहे. हे या दोन्ही वस्तू माझ्या नाही आहेत रे. तुमचाच आहे हा रुमाल. या रुमालाला लावलेला अत्तर साक्ष आहे. आणि ही बाटली रुमालाच्या बाजूलाच पडलेली होती. ही बाटली पण तुमचीच आहे. या बाटलीतलं औषध शक्तीच्या साखर पाण्यामध्ये मिक्स करून तिला मारायचा प्लॅन होता ना तुमचा? ए, काय काय मूर्खासारखं बोलतोयस तू? मी का मारेन तिला? अरे माझी पुतणी आहे ती. म्हणूनच जीवावर उठलात तुम्ही शक्तीच्या. फालतू बडबड करायची नाही शिवा. हे बघ, ऐक ऐक माझं ऐक. ही बाटली माझी आहे, ऐक. पण या बाटलीमध्ये जे तू म्हणतोयस की मी पाण्यामध्ये मी काही मिसळलं नाहीये, तू चुकीचं औषध आहे ते. खूप ऊन आहे, गरमी आहे, मला सतत मळमळत आहे पोटात. म्हणून डॉक्टरांनी मला हे औषध दिलंय. आणि हे औषध आयुर्वेदिक आहे, आयुर्वेदिक औषध आहे. अच्छा, आयुर्वेदिक औषध आहे. हा, मग तर खूप जालिम असेल ना हे औषध. हो, आता पण मळमळत असेलच ना तुम्हाला? हा ठीक आहे, एक डोस घेऊन टाका. सगळी मळमळ बाहेर पडू द्या. वेडा, अरे असं नसतं ते. असं कधी नाही घेऊ शकत. ते औषध आहे आयुर्वेदिक. ते असं रात्रीच घ्यायचं असतं, रात्रीचाच डोज आहे. आफ्टर मील एक डोज, आफ्टर मील एक डोज, आफ्टर डिनर रात्रीचा डोज आहे तो. अच्छा ठीक आहे.
पण काका, तुम्ही आमच्या घरातून असे पळून का आलात? हे काय प्रश्न आहे? पळून का आलो म्हणजे? तुम्ही दोघांनी बघितलं ना, तो डब्बा माझ्या पायावर पडला, बघितलं ना, मला इतकं दुखत होतं म्हणून मी तिथून, मला काही सुचेन असं झालं, मी तिथून पळालो आणि डॉक्टरांकडे गेलो. बघायचं होतं फ्रॅक्चर तर नाही, पण नाही, फ्रॅक्चर नाही आहे, सुरू झाली आहे फक्त, बस म्हणून गेलो होतो. एक मिनिट, मला एक कळत नाही, तुम्ही सगळे मिळून प्रिन्सची एवढी खोदून चौकशी का करताय? थांबा, आता कळेल का चौकशी करतोय ते. काय कळायचंय? कळेल. काय कळेल म्हणजे काय? शिवा, शिवा, मला एक कळत नाहीये, काय चाललं तुमच्या सगळ्यांचं? काय चाललंय? शक्ती, तुम्हाला, मला कळत नाही, तुम्हाला असं का वाटतं की मी तुला मारायला आलो होतो? अगं, माझ्या पोटच्या मुलीसारखी आहेस तू, माझ्या भावाची शेवटची निशाणी आहे, का मारीन मी तुला? तुम्ही हे म्हणताय मी औषध हे घेणार नाहीये, तुम्ही म्हणताय म्हणून. हे फक्त रात्रीच घेऊ शकतो मी, वेळ असतात त्याच्या, आत्ता नाही घेऊ शकत. मला मळमळत होतं म्हणून मी आणि बस. या बाटलीतलं औषध तुम्ही नाही प्यायले ना, तर आज यांचं राम राम सत्य नक्की आहे. काय काय मूर्खपणा आहे शक्ती, हा काय कर? अरे तुम्ही फक्त सांगताय म्हणून मी ते औषध घेणार नाहीये. ते बंदूक खाली घे, बंदूक खाली घे. शिवा, बंदूक मागे घे, मागे घे बंदूक. शिवा, शिवा नाही, ऐक ऐक शिवा, ऐक ना, ऐक. प्रिन्स, तुम्ही ते औषध प्या, माझा थोडा विचार करा, तुम्ही ते औषध प्या. अगं मी नाही पिऊ शकत ते औषध. कसं पिऊ शकतो मी औषध? ते आत्ता नाही, रात्री घ्यायचं असतं, समजणं. तुम्ही जर ते औषध प्याला नाही तर हा मला मारेल. ठीक आहे, मी आकडे मोजतो, तुम्ही तुमच्या घटका मोजा. 10, 9, 8, प्लीज 7, ऐका ना, 6. माझा जीव गेलेला चालेल का तुम्हाला? तुम्ही प्या ना ते औषध.